उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा घालवुनी अंतरिजात्यात्मा घालवुनी अंतरिजात्यात्मा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा नेत्रान्मधुनी स्रवते अमृत भावमधुरता हि ओसंडत अज्ञानांचा रात्रि घालवित अलांछित चंद्रमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा विश्वाचाया उजळित तेजा नवल उदयला हा दिन राजा भक्तजनांच्या मनीच्या काजा सर्व हि पुरवुनी क्रमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा झाली झाली सद्गुरु भेटी करितची बंधा मोक्षाटी संसारची तो मोक्षासाठी शास्त्री हा डिंडिमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा पसायदान असो हे आता बंधाची ती नुरली वार्ता सिद्ध हस्त तो पडता माथा अनुभूती अनुपमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा घालवुनी अंतरिजात्यात्मा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा उदयली नित्य हि गुरुपूर्णिमा
सद्गुरूंप्रती प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आचार्य सद्गुरूंचे आपल्या जीवनातील महत्त्व कथन करताना म्हणतात, इमाम मुक्तावस्थाम परमशिवसंस्थान गुरुकृपा सुधापांगा व्याप्याम सहजसुखवाप्याम अनुदिनं मुहुर्मज्जन् भजति सुकृतैश्चेन्नरवरस तदा त्यागी योगी कविरिति वदन्तीह कवया. गेले 7 दिवस जे जीवनमुक्तानंद लहरीतील श्लोक आपण पाहिले त्यात वर्णन केलेल्या अवस्थेला मुक्तावस्था, जीवनमुक्तावस्था म्हणतात. ज्यांच्या पदरी पुण्याचे पाठबळ असेल त्याच नरश्रेष्ठाला ती प्राप्त होऊ शकेल. ही मुक्तावस्था प्राप्त झाली असता परम कल्याणमय आनंदरूप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या योग्याला स्थिती, स्थैर्य लाभते. ही स्थिती याची देहा या गुरूंच्या अमृतमय कृपादृष्टीने प्राप्त होऊ शकते. त्यावेळी त्याला तत्ववेत्ते लोक त्यागी, योगी, तत्ववेत्ता, साक्षात्कारी असे म्हणतात. धन्य होय तो महात्मा, कारण त्याचा जन्म सफळ झाला, तो कृतकृत्य झाला. आज गुरुपौर्णिमा. पूर्णचंद्र ज्याप्रमाणे शीतल आणि आल्हाददायक प्रकाश देऊन आपल्याला उल्हसित करतो, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा प्रकाश देऊन अज्ञानाचा निराश करणारा तो सद्गुरू. सद्गुरूंच्या चरणकमली ज्याचे मन संलग्न झाले नाही, ज्याने आत्मबोध प्राप्त करून घेतला नाही, त्याचा जन्म व्यर्थ होय. हा आत्मबोध केवळ सद्गुरूंच्या चरणी समर्पण घडल्यावरच शक्य होतो. स्वामी माधवनाथ हे भावाचे सागर, ध्यान साधनेचे अधिकारी आणि कर्मयोगाचे पुरस्कर्ते होते. श्री ज्ञानेश्वरी आणि दासबोधाचे अंतरंग अभ्यासक होते. त्यांनी संसार सांभाळून संप्रदायाचा मोठा विस्तार केला आणि शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार केला. परमार्थातली विरळी गोष्ट म्हणजे गुरूंना आपल्यासारखा शिष्य मिळणं. तसं स्वामी माधवनाथांना स्वामी मकरंदनाथ मिळाले. स्वामीजींमधील अनेक सद्गुण स्वामी मकरंदनाथांनी आत्मसात केले आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपलेही जीवन आणि कार्य घडवले. स्वामीजींवरील अपार प्रेम, अभंग श्रद्धा, अढळ निष्ठा आणि अतूट विश्वास यांच्या जोरावर स्वामी मकरंदनाथांनी आत्मबोध प्राप्त केला आणि आपले जीवन सद्गुरूंप्रमाणेच सार्थकतेकडे नेले. दीपे दीपू लाविला तैसा परश्वंगू तो झाला, द्वैत मोडिता न केला आपण पे पार्थू. स्वामी माधवनाथांच्या तेजाने प्रज्वलित झालेला दुसरा दीप म्हणजे स्वामी मकरंदनाथ. अशा सद्गुरूंची कृतज्ञतेने पूजा करण्याचा आजचा दिवस. आजच्या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वामी माधवनाथ यांनी त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी आपला देह अर्पण केला. ते स्वामीचरणी विलीन झाले. आपण आता स्वामीजींचं आणि मधुराताईंचं स्वागत शंखनादाने करूयात. सर्वांना एक विनंती आहे की आपण जिथे आहोत तिथंच बसून घ्यावं. म्हणजे स्वामीजी आणि मधुराताई यांच्या हस्ते आणि आपल्या केंद्रात येणारं नवविवाहित दाम्पत्य सद्भक्त ओंकार रांजणे आणि सद्भक्त सौभाग्यवती अंशू रांजणे यांच्या समवेत श्री विठ्ठल रखुमाई आणि परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचे पूजन होईल, ते आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. आज स्वामी माधवनाथांच्या कन्या सद्भक्त सुरेखाताई या देखील उपस्थित आहेत. गेले 16 दिवस आपण परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या गुरुपादुकांचे आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचे गुरुपूजन करतो आहोत. हे पवित्र दिवस संपूच नये असं साधक विश्वाला वाटणं साहजिकच आहे. परंतु आज इथल्या गुरुपूजन सोहळ्याचा हा 9वा आणि सांगता दिवस. या सोहळ्यामुळे आपले अंतःकरण गुरुमय झाले आहे आणि ते तसेच पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत राहो अशी प्रार्थना आपण त्यांच्याच चरणी करूया.
आज आपण पांडुरंगाला नामदेवांच्या अभंगातून मागणं मागूयात. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, हेची घडो जन्मोजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे. मुखी नाम सदा संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. हे पूजन झाल्यावर सद्भक्त सौभाग्यवती सुप्रिया ब्रह्मे प्रथम ज्ञानोबांची आणि नंतर स्वामी माधवनाथांची आरती म्हणतील. आपण बसूनच त्यात सहभागी होणार आहोत. आता प्रथम आपण ज्ञानोबांची आरती म्हणूयात. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेवियले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. आरती माधवनाथा सद्गुरु समर्था, प्रेमरूप कायवानु नित्य आनंद कंदा. आरती माधवनाथा अजाण जड जीवा तू धरुनिया हाथा. सोहंबोध अंतर्यामी ठसविशी समर्था. आरती माधवनाथा ज्ञानदेवी निरोपीसी तोडीसी भवबंधा. भक्ती प्रेम सुख देसी निज सुख विश्रांता. आरती माधवनाथा मी तू पण मावळोनी हृत कमल विरामा. मकरंद स्वरूपी उरो गुणातीता अनंता. आरती माधवनाथा. आरती माधवनाथा सद्गुरु समर्था, प्रेमरूप कायवानु नित्य आनंद कंदा. आरती माधवनाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि परमपूजनीय मधुराताई यांचं पूजन आणि औक्षण सद्भक्त
ओंकार रांजणे आणि सद्भक्त सौभाग्यवती अंशू रांजणे यांच्या हस्ते होईल. त्या दरम्यान सद्भक्त अनिकेत लिमय हे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ रचित देह अर्पित हृदय अर्पित या अभंगाचे गायन करणार आहेत. त्यानंतर स्वामीजी आपल्याला ज्ञानेश्वरीतील ओव्यातून प्रबोधन करून आशीर्वचन देतील आणि मग कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे आपण शांतपणे व भावपूर्ण पूजन करणार आहोत. तत्पूर्वी 2 महत्त्वाची निवेदनं करतो. आज सायंकाळी गणेशपुरम इथे 7 ते 8:30 या वेळात स्वामी माधवनाथ पुण्यस्मरण हा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांना सविनय आमंत्रण. दुसरं निवेदन असं आहे की पुढच्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी म्हणजे येता रविवार जो आहे तर गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी सकाळी 9 ते 11 या वेळेत स्वामी मकरंदनाथ यांचा गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम होणार आहे. तरी आपल्याला मंडळातर्फे सविनय आमंत्रण. श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. देह अर्पित हृदय अर्पित हे गुरु तुझ प्राण अर्पित. आपुले जे काही ते हे गुरु तुझसी समर्पित. देह अर्पित हृदय अर्पित. सगुण सुंदर ध्यानिय पुल्या मी निरंतर. लीन भावे भजतसे होऊनि किंकर. पत्र अर्पित पुष्प अर्पित तोय फल तुझसी समर्पित. देह अर्पित हृदय अर्पित. हे गुरु तुझ प्राण अर्पित. पुरुष शाश्वत ब्रह्म जे अव्यय निरंजन. अवतरे आनंदमय त्वत्रूप लेऊन. चित्त अर्पित वित्त अर्पित. गुण गुण तुझसी समर्पित. देह अर्पित हृदय अर्पित. हे गुरु तुझ प्राण अर्पित. परम सुख चिद्गगनी विलसे जे अखंडित. तव कृपे मी अद्वयत्वे तेची सेवित. ध्यातृ अर्पित ध्यान अर्पित. ध्येय ही तुझसी समर्पित. देह अर्पित
अर्पित हृदय अर्पित हे गुरो तुझ प्राण अर्पित पंकजीचा हृदनिवासी मंदगंधित पूजिता मकरंद श्री गुरुसी निवेदित भाव अर्पित जीव अर्पित पूर्णता तुझसी समर्पित आपुले जे काही ते हे गुरु तुझसी समर्पित देह अर्पित हृदय अर्पित हे गुरु तुझ प्राण अर्पित हे गुरु तुझ प्राण अर्पित हे गुरु तुझ प्राण अर्पित. हरी 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 राम राम. हरी 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 हरी. 12व्या अध्यायातलं गुरुस्तवन आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना निवृत्तीनाथांना तुम्ही शुद्ध स्वरूप आहात असं म्हणतात. शुद्ध याचा अर्थ विकाररहित. पण शुद्ध याचा खरा अर्थ परमात्म्याशी एकरूप झालेले, ज्यांनी आत्मप्रकाश संपादन केलेला आहे असे. देहबुद्धी विरहित म्हणजे शुद्ध. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शुद्धपणे काढो जाता तरी देह नुरेल तत्वता. शुद्धी प्रकृतीची शुद्धी, अधिक शुद्धी असं जर साधक मागं लागला तर त्याला देहच सोडावा लागेल. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशुद्धी आहे, जोपर्यंत देह आहे
तोपर्यंत काही एक देहभाव आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अहंता आहे. जोपर्यंत देह आहेत तोपर्यंत काही एक विकार संभवतात. पण अशीही एक स्थिती असते की ज्या स्थितीमध्ये विकाररहितताच असते आणि अशी स्थिती अखंड असते. सद्गुरू आत्मभावामध्ये असतात तेव्हा ते देह म्हणजे स्थळ, काळ, दिशा या सर्वांना पार करून पलीकडे गेलेले असतात. शुद्ध स्वरूपामध्ये ते आपल्या स्वतःच्या सद्गुरूंच्या गुरुचक्रामध्ये लीन झालेले असतात. या गुरुचक्रालाच आज्ञाचक्र म्हणतात किंवा सहस्रार चक्र असं म्हणतात. किंवा चिदाकाशामध्ये आत्मबोधाचा जेव्हा प्रकाश निर्माण होतो तेव्हा त्याला गुरुचक्र असं म्हणतात. त्यावेळेला केवळ शुद्धता, शुद्धता आणि शुद्धता शिल्लक राहिलेली असते. 1976 सालापासून ते 1996 सालापर्यंत मी स्वामीजींच्या निज निकट होतो. खूप सहवास स्वामीजींचा मला मिळाला. त्या मर्यादेमध्ये मिळाला. म्हणजे जेव्हा सर्वांना खूप सहवास होता तेव्हा मलाही खूप सहवास होता. जेव्हा स्वामीजींच्या प्रकृतीप्रमाणे बंधनं आली तेव्हा सर्वांना जेवढा सहवास मिळायचा तेवढाच मला मिळायचा. काही कामासाठी जर त्यांनी बोलवलं आणि ते अनेक वेळेला बोलवलं जायचं त्यावेळेला मिळायचा. पण स्वामीजींचं निरूपण अथवा सत्संग हा केवळ आपल्याकरता आहे. म्हणजे तिथं शेकडो लोक बसलेले असले, 200-300, तरी देखील बाकीचे लोक अनुपस्थितच आहेत. फक्त तिथं मीच एकटा आहे आणि माझ्याकरता हे चाललेलं आहे. त्यामुळं त्यांच्या सहवासाला कधी तोटा नव्हता. आणि त्या सर्व काळामध्ये मी असं पाहिलं की ते नेहमी आनंद स्वरूप होते. ते प्रेमस्वरूप होते. ते सर्वांकडं अद्वैत भावानेच पाहणारे होते. आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जसं आपल्या सद्गुरूंचं वर्णन उदारे प्रसिद्धे असं केलं तसं ते त्याच परंपरेतले सद्गुरू असल्यामुळं ती प्रसिद्ध उदारता त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेली होती. शेवटपर्यंत ते सांगत होते की तो परमात्माच मी आहे, मी सच्चिदानंद आहे असं घोक, असं चिंतन कर, ध्यान कर. मी देह असं कदापि स्वतःला समजू नकोस. आणि तोच बोध ते अनुग्रहाच्या वेळेला देत असत. आणि न थांबणारा, उचंबळणारा, वर्षाव करणारा असा आनंद त्यांच्या स्पर्शातून लाभत असे, त्यांच्या दृष्टीतून लाभत असे. त्यांचं अस्तित्वच आनंदमय होतं. आजचा जो दिवस आहे या दिवशी स्वामीजींनी देह ठेवला. गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि
विशेष म्हणजे तारीख ही आजचीच होती, 29 जुलै. वार मात्र मंगळवार होता, आज बुधवार आहे. तीस वर्षापूर्वी स्वामीजींनी आपला देह आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण केला. ते शुद्ध स्वरूपामध्येच होते आणि शुद्ध स्वरूप आदिनाथांकडं, अर्थातच आपल्या सद्गुरू स्वरूपानंदांकडं ते निघून गेले. काही सूचक उद्गार नंतर असं लक्षात येतं की त्यांनी काढलेले होते. मी आता लवकरच हिमालयात जाणार आहे असं ते म्हणायचे. पॅरालिसिस झालेला होता. तेव्हा विजयाताई मराठे आपल्या इथं, आता त्या नाही आहेत, तर त्या म्हणायच्या की तुम्ही जाणार तिथं आम्ही येणार. तर ते म्हणाले तिथं फार थंडी असते, म्हणाले तुला ते झेपणार नाही. ते जिथून आले आदिनाथांपासून तिथं म्हणजे कैलासावर ते निघून गेले, अशी माझी श्रद्धा आहे. आणि देह असेपर्यंत जर कदाचित किंचित अशुद्धी असेल, देह त्यागानंतर तर सुकाळच असतो. त्यांनी आयुष्यभर शिकवलं की मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असं म्हण. तुला जन्म मृत्यू नाही, तुला पाप पुण्य नाही, तू देह नाहीस. आणि ते स्वतः अनुभवत असलेला हा बोध आणि शिष्यांना ते करत असलेला बोध, याचं प्रॅक्टिकल त्यांनी आजच्या दिवशी सर्व शिष्यांना दिलं. स्वरूपानंदांनी शेवटचा त्यांचा अभंग जो त्यांनी देह ठेवल्यानंतर आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अर्पण करून मग पावसमध्ये उघडला गेला त्यांच्या सांगण्यावरून, त्याच्यामध्ये दिक्कालाचे तुटोनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊनी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षित्वही संपले स्वामी निजधामी चालले, असे शब्द लिहिलेले आहेत. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत दिक आणि काल याचं बंधन देहाला आहे. बोध असला तरी तो देहामध्ये वास करत असतो. देहाचाच त्याग केला, झाला, ध्यानामध्ये होतो, विवेकाने मन प्राण लीन झाल्यामुळं देहाची आठवण नाहीशी होते आणि तो कैवल्याशी समरस होतो. पण जेव्हा देह त्यागच घडतो तेव्हा मग दिशांचा, स्थळाचा, काळाचा प्रश्न संपून जातो. मग गुरुतत्व उरतं केवळ आज्ञाचक्रामध्ये, केवळ ज्याच्या त्याच्या चिदाकाशामध्ये. यदवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मिगा. सर्वांच्या हृदय देशा म्हणजे इथं
मी आहे, अमुक आहे अशी जी बुद्धी स्फुरत असते ती खरं म्हणजे परमात्म्यामुळं स्फुरत असते. त्यामुळं तिथला मीपणा जर गेला तर जे उरतं ते केवळ ज्ञानमय, प्रकाशमय, जन्म मृत्यू विरहित आत्मतत्व किंवा आत्मप्रकाश. आणि तो आत्मप्रकाश सद्गुरूंच्या देहत्यागानंतर ज्याच्या त्याच्या चिदाकाशात उजळावा अशी सद्गुरूंची इच्छा असते. सद्गुरू जोपर्यंत देहाने काम करत असतात तोपर्यंत साधक हे सगळं माहीत असताना बेसावध असतो, कारण समोर मूर्ती दिसत असते. पण जेव्हा आता ते दिसणारच नाहीत असं होतं, ते जेव्हा आपल्याही स्वरूपाच्या ठिकाणी शुद्धतेने लय पावून जातात तेव्हा ज्याच्या त्याच्या चिदाकाशामध्ये ज्यांनी त्यांनी गुरुतत्व शोधावं, आपल्या गुरुचक्राच्या ठिकाणी ते प्रकाशमान व्हावं. प्रकाश म्हणजे निश्चय, बुद्धीचा निश्चय. अशा प्रकारचा बोध देऊन स्वामीजी आपल्या ठिकाणी निघून गेले. पण ज्या औदार्याकरता ते प्रसिद्ध आहेत ते औदार्य अजूनही काम करत आहे. स्वामीजींनी देह ठेवून आता 30 वर्ष झाली आणि त्याच्या आधी 20 वर्ष मी स्वामीजींकडे आलो. या 50 वर्षामध्ये त्यांना मी देहानी पाहिलंच 20 वर्ष, पण देहानी मी पाहत होतो त्याच वेळेला त्यांना मी माझ्या सहस्रारामध्ये देखील अनुभवत होतो. ते सोडून गेले, पण ते सोडून गेलेही नाहीत. ते चैतन्य रूपाने आपल्या जवळ आहेतच. एवढंच नव्हे तर संसाराची नश्वरता अधिक ठळकपणे आपल्याला समजावी म्हणून त्यांनी देह सोडून दिला. आणि ही नश्वरता समजून आपण बोधामध्ये रममाण व्हावं अशी त्यांची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण करणं एवढं आता आपल्या हातात आहे. संसारात असून ते नव्हते. त्यांच्या एका अभंगामध्ये असोनी संसारी संन्यासी मी झालो असं त्यांनी म्हटलेलं आहे. संन्यासी म्हणजे षडन्यासी असं समर्थ म्हणतात. संसारात असतानाच काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंता याचा त्याग करणं म्हणजे षडन्यासी. संसार ही स्वामीजींनी परमार्थाकरता प्रयोगशाळा बनवली. आपल्यालाही बनवता येईल, कारण संसार न करणाऱ्यांनाही काही एक त्रास आहे आणि संसार करणाऱ्यांना कसा त्रास आहे याचा नित्य अनुभव
तुम्ही मी घेतच आहोत. हा त्रास संसार करण्याचा किंवा न करण्याचा नसून आपल्याला बोध नसण्याचा आहे. असं असल्यामुळं अबोधाचा त्रास आहे. त्याचा संसाराशी काही संबंध नाही. संसार करतानाही त्रास होतो, न करतानाही त्रास होतो. तसा तो सर्वांच्या मागं लागलेलाच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करूनी ठाके उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय असं म्हटलेलं आहे. स्वामीजींची ही शिकवण आठवत आठवत आणि अहम आत्मा हा निश्चय दृढ करत करत आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे मृत्यूपर्यंत, त्या मृत्यूपर्यंतच्या जीवनामध्ये आपण हे सूत्र कधी न विसरावं अशी त्यांची इच्छा होती. स्वामी स्वरूपानंदांचीही तशीच इच्छा होती. त्यांचे सद्गुरू स्वामी गणेशनाथ यांचीही तीच इच्छा होती. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सगळं तेच लिहिलेलं आहे. दासबोधामध्ये सगळं तेच आहे. फक्त आपण तशा प्रकारचा निश्चय धारण करून आपलं बोलणं, चालणं, खाणं, पिणं, नोकरी, धंदा, व्यवहार हे सगळं जर सांभाळलं तर आहे त्या ठिकाणीच आपण एका शुद्ध आत्मतत्वाचा अनुभव घेऊ शकतो. हे स्वामीजींच्या जीवनावरून आपल्याला समजतं. माझी अशी कल्पना की साधारण 6:30चा सुमार होता. स्वामीजींनी देह ठेवला. सुरेखाताई तेव्हा तिथंच होत्या, खोलीत आज उपस्थित आहेत. 6:30 ते 6:45 असावेत. पण ती हकीकत त्यांच्या हे प्रेमस्वरूप गुरुवर या चरित्र ग्रंथातून तुम्ही पाहू शकाल. दीपे दीपू लाविला या चरित्र ग्रंथातून तुम्ही वाचू शकाल. मीही अनेक वेळेला सांगितलेली आहे. ते जर सांगू राहिलो आत्ता तर आपल्या पूजांना अधिक अधिक उशीर होत जाईल. पण चालतं बोलतं परब्रह्म आज 30 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेलं आणि आपल्या हृदयाकाशी येऊन स्थिरावलं. हे आपण आजच्या दिवशी लक्षात ठेवू म्हणजे झालं. हरि ओम तत्सत. हरि हरि. राम. आता पूजा.
घेई घेई मनाची छंद रे, घेई घेई मनाची छंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, घेई घेई मनाची छंद. माधव म्हणे सदा आत्माराम, माधव म्हणे सदा आत्माराम, हृदयी वसो मम विश्राम, हृदयी वसो मम विश्राम रे, घेई घेई मनाची छंद रे, घेई घेई मनाची छंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, घेई घेई मनाची छंद रे, घेई घेई मनाची छंद रे, घेई घेई मनाची छंद. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्ये समरस भावे. गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्ये समरस भावे. गुरु सेवा व्रत हे धरिले, सर्वस्व त्यात वेचियले. मन प्राण ओतुनी उरले, त्या शुद्ध स्वरूपी रहावे. चैतन्ये समरस भावे. तत्त्वमसि सोऽहं ध्यावे, चिद्गगने साक्षी असावे. शून्यते स ओलांडावे, निजरूपी ब्रह्म उरावे. निजरूपी ब्रह्म उरावे. चैतन्ये समरस भावे. नित संगरहितता भावी, निज कर्मी बुद्धि रमावी. फलत्यागी युक्ति जमावी, नैष्कर्म्य आत्मसुख ल्यावे.
चैतन्ये समरस भावे श्रद्धेने जीवन फुलते प्रज्ञेस सार आकळते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदा तेची पहावे मकरंदा तेची पहावे चैतन्ये समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्ये समरस भावे चैतन्ये समरस भावे चैतन्ये समरस भावे जय जय प्रभु कमलवदन कमललोचना रामा जय जय प्रभु कमलवदन कमललोचना रामा कमललोचना रामा पितृवचन प्रतिपालन घोर विपिन पर्यटन आदिनाथ धनुभञ्जन सत्वपालना रामा कमललोचना कमललो